हॅलो एव्हरीवन. नमस्कार मित्रांनो. वेलकम बॅक टू आवर चॅनल. टुडे वी आर गोइंग टू लर्न an important and interesting topic in mathematics. Name of this topic is decimals. By the end of this video, you will clearly understand how decimals work in a daily life. Let's start. What is a decimals? डेसिमल्स काय आहेत? डेसिमल्स म्हणजे काय? अ डेसिमल नंबर इज अनदर वे ऑफ रायटिंग फ्रॅक्शन्स विथ डिनॉमिनेटर 10, 100 अँड 1000 एक्सेट्रा. दशांश म्हणजे 10, 100, 1000 छेद असलेल्या अपूर्णांकांची दुसरी पद्धत. एक्झाम्पल: 1/10 is equal to 0.1. 25 divided by 100 is equal to 0.25. What is the key concepts? Key concept काय आहे? The decimal point dot separates whole part left side, fraction part right side. whole part म्हणजे काय आहे? होल नंबर इथे पहा 4.156 लेफ्ट पार्ट होल ही आहे पूर्ण संख्या. फ्रॅक्शन पार्ट राईट साईड हे आहे फ्रॅक्शन. प्लेस व्हॅल्यू सिस्टीम हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. प्लेस व्हॅल्यू सिस्टीम दशांश स्थानिक मूल्ये. प्लेस व्हॅल्यू इज द हर्ट ऑफ डेसिमल्स. हर्ट म्हणजे तुम्हाला माहीत असेल, ह्युमनला सर्वायवल करण्यासाठी हर्टची खूप गरज आहे. हर्ट शिवाय ह्युमन सर्वाईव्ह करू शकत नाही. हर्ट तसंच डेसिमलमध्ये प्लेस व्हॅल्यूला आपण हर्ट म्हणतो. प्लेस व्हॅल्यू इज द हर्ट ऑफ डेसिमल्स. प्लेस व्हॅल्यूला डेसिमल्सचा हर्ट म्हणतो आपण. जसं माणसाचं हर्ट, माणसाचं हृदय, माणसाला जसं हृदय आहे जीवन जगण्यासाठी, तसं डेसिमल्समध्ये सुद्धा प्लेस व्हॅल्यू आहेत. प्लेस व्हॅल्यूशिवाय डेसिमल्स अपुरा आहे. आपण कधी विचार केला आहे का 3000 आपण असं लिहितो, कॉमा काय येत असेल तर एव्हरी थर्ड डिजिट्स फ्रॉम राईट टू लेफ्ट should be separated by comma. Every third digit from right to left separated by comma. Decimal point use a dot to separate the whole number and fractional number. Example: 0.375 tenth, 100, thousands. Tens, 100, thousands, 10,000s. Important insight: each place is 10 times smaller than the previous one. इथे काय म्हणलेलं आहे या सेंटेन्समध्ये? each place is 10 times smaller than the previous one. 1/10 हे आहे एक प्लेस. 1/100 हे आहे दुसरं प्लेस. अँड 1/1000 हे आहे थर्ड प्लेस. या वाक्याकडे लक्ष द्या तुम्ही. ईच प्लेस इज 10 times smaller than the previous one.
10, 100, 1000. Smaller, 1/10 is bigger. याच्यापेक्षा लहान 1/100, याच्यापेक्षा लहान 1/1000. Smaller, लहान. Move to the next slide. Converting fractions into decimals. Fraction to decimal. Divide numerator by denominator. Divide numerator by denominator. Example, 3 divided by 4 is equal to 0.37. 1 divided by 2 is equal to 0.5. फ्रॅक्शन हे आहे डेसिमल, हा आहे फ्रॅक्शन, हा आहे डेसिमल. डेसिमल टू फ्रॅक्शन. राईट डेसिमल ओर 10, 100, 1000. एक्झाम्पल 0.25. 25 is divided by 100 is equal to 1/4. 0.1 is equal to 1/10. दशांशाला 10, 100, 1000 छेदात लिहा आणि सिम्प्लिफाय करा. टाइप्स ऑफ डेसिमल्स नंबर. टाइप्स ऑफ डेसिमल नंबर्स. टर्मिनेटिंग डेसिमल, एंड्स आफ्टर सम डिजिट्स. त्याला आपण टर्मिनेटिंग डेसिमल्स असे म्हणतात. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल, असमाप्त दशांश. रिकरिंग, पुनरावृत्ती. रिकरिंग म्हणजे पुनरावृत्ती. डिजिट्स रिपीट. आपण जेव्हा फ्रॅक्शन सॉल्व करतो, फ्रॅक्शन सॉल्व केल्यानंतर त्याचे डिजिट्स रिपीट होत असतील कंटिन्यू. या एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता 0.33333 डिजिट्स रिपीट. त्याला आपण पुनरावृत्ती. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल असमाप्त दशांश असे म्हणतात. नॉन रिकरिंग डिजिट्स नेवर एंड अँड नेवर रिपीट. एक्झाम्पल पाय. व्हॅल्यू ऑफ पाय. पायची किंमत किती आहे? 22/7. जेव्हा आपण हा फ्रॅक्शन सॉल्व करतो, हा अपूर्णांक सॉल्व केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल ती व्हॅल्यू नॉन रिकरिंग आहे. नॉन रिकरिंग म्हणजे 3.1459 याचे जे डिजिट्स आहेत ते रिपीट होत नाहीत. कधीही त्याचे डिजिट्स रिपीट होत नाहीत आणि ते संपत देखील नाहीत. कंपेअरिंग डेसिमल्स. आपण दशांशाची तुलना कशी करतो? स्टेप्स. इक्वलाइज डेसिमल प्लेसेस अँड 0 इफ नीडेड. कंपेअर डिजिट्स फ्रॉम लेफ्ट. एक्झाम्पल 0.5 इज इक्वल टू 0.50. 0.75 इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0.5. दशांश समान करून तुलना करा. आपल्याला जेव्हा कधी डेसिमल्सची तुलना करायची असणार तेव्हा आपण दशांश समान करा, डेसिमल्स सेम करा आणि ते कंपेअर करा. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, बेरीज व वजाबाकी. गोल्डन रूल काय असेल? अलाइन डेसिमल पॉईंट्स व्हर्टिकली. डेसिमल पॉईंट सरळ रेषेत ठेवा. एक्झाम्पल, हा एक्झाम्पल तुम्हाला बघता येईल. 0.75 प्लस 0.25 डेसिमल हे जे आहे हे सरळ रेषेत ठेवा. 5 + 5 10, 10 ला 0 1, 7 2 9 9 1,
10, 10ला 0, 1, 1, डेसिमल 2 नंतर आहे, याचा आन्सर आहे 1. कॉन्सेप्ट इनसाइट, यू आर ॲक्च्युअली ॲडिंग प्लेस व्हॅल्यूज. आपण प्रत्यक्षामध्ये प्लेस व्हॅल्यू ॲड करत आहोत. मल्टिप्लिकेशन, गुणाकार. मल्टिप्लाय नॉर्मली, आपण जसं गुणाकार करतो तसं पहिलं गुणाकार करून घ्या. काउंट टोटल डेसिमल प्लेसेस, मग त्यानंतर डेसिमल काउंट करा. गुणाकार करताना डेसिमल किती आहेत. सपोज 0.4 गुणिले 0.6. इथे काय म्हणत आहे, मल्टिप्लाय नॉर्मली. स्टेप 1, 4 × 6, 6 चौक 24, 24. काउंट टोटल डेसिमल प्लेसेस. 1, 2, 2 डेसिमल द्या. प्लेस डेसिमल अकॉर्डिंगली. त्याचा आन्सर आहे 0.24. एक्झाम्पल, मल्टिप्लाय नॉर्मली. मल्टिप्लाय आपण नॉर्मली करून घेऊ. 2 × 3 = 6. टोटल डेसिमल प्लेसेस 2. आन्सर ऑफ द क्वेश्चन 0.06. दशांश जागा मोजून पॉईंट लावा. डिव्हिजन, भागाकार. स्टेप, की आयडिया. मेक डिवायझर अ होल नंबर. एक्झाम्पल, डिवायझरला पहिले होल नंबर बनवा. 0.6 डिवायडेड बाय 0.2. मल्टिप्लाय बाय बोथ 10. 6/12 = 3. दोन्ही संख्या 10ने गुणून सोपी करा. रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स, वास्तव जीवनात उपयोग. डेसिमलचा वास्तव जीवनामध्ये उपयोग काय आहे तर आपण आता पाहू. डेसिमल्स आर एव्हरीवेअर. डेसिमल्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. मनी, पैसे. पैशाचा व्यवहार आपण करत असताना तिथे आपल्याला डेसिमल्स बघायला मिळतात. ₹10.5, 10.5 रुपये. मेजरमेंट 1.75 मीटर. मार्क्स 89.5%. सायन्स 0.002 ग्रॅम. दशांश आपल्या रोजच्या जीवनात खूप वापरले जातात. कॉमन मिस्टेक्स, महत्त्वाच्या चुका काय करत असतो. 0.5 strictly greater than 0.25. Correct, but students confuse. Misplacing decimal in multiplication. गुणाकार करत असताना आपण डेसिमल काउंट करत नाही. काउंट करतो पण आपण डेसिमल मिसप्लेस करतो. आपण त्याची व्हॅल्यू ते डेसिमल पॉईंट आपण व्यवस्थित सबस्टिट्यूट करत नाही. हे झालं, हे देखील झालं. नॉट अलाइनिंग डेसिमल्स इन ॲडिशन, हे सुद्धा आपण करत नाही. ऑलवेज फोकस ऑन प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यूवर लक्ष द्या. फायनल कॉन्सेप्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. डेसिमल = फ्रॅक्शन = पार्ट ऑफ होल. प्लेस व्हॅल्यू इज द की टू एव्हरीथिंग. प्रॅक्टिस मेक्स डेसिमल्स इझी. दशांश समजण्यासाठी स्थानिक मूल्य खूप महत्त्वाचे आहे. प्लेस व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे. थँक यू फॉर वॉचिंग. So that's all for today's lesson on decimals. I hope you understand this topic clearly. If you enjoyed this video, don't forget to like, share and subscribe to our channel for more easy math lessons. Thank you for watching and see you in the next video.